फायनली सनराईज झाला आहे. मगाचपासून आपण ज्यांना शोधत होतो सूर्यदेवता, सो त्यांचं दर्शन आता झालं आहे. इथून खोपोली 17 किलोमीटर, खंडाळा 27 किलोमीटर. कोणी किती काही बोलून दे, पण आपण आपली आवड सोडायची नाही. काम एका ठिकाणी आणि आवड एका ठिकाणी. हे आहे गगनगिरी महाराजांचं मठ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम साईराम, साई बाबा की जय. रवळनाथ देवा काळजी घे. सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित साम ब्लॉग्स. सो आज डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटतोय तुम्हाला, कारण आजची राईड जरा वेगळी आहे. आज मी सोलो राईड नाही करत आहे. आज माझ्याबरोबर माझे फ्रेंड्स पण राईड करणार आहेत. सो त्यामुळे डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. आता वाजले सकाळचे 6. आता मी आहे वाशी ब्रिजवर आणि माझ्यासमोर बघू शकता जे माझे ऑफिसचे फ्रेंड्स आहेत ते फायनली मला भेटले आहेत. सो किरण आणि अतुल आहे. किरण आहे तो राईड करतो आहे आणि अतुल आहे तो ॲज अ पिलियन म्हणून आहे. सो आता बघू, डायरेक्ट आता आम्ही चहा पियाला थांबू, बाकी कुठे ब्रेक घेणार नाही आहे. आणि आम्हाला लवकरात लवकर डेस्टिनेशनवर पोचायचं आहे. उजेड तर झाला आहे पण अजूनपर्यंत सूर्य काही दिसला नाही आहे मला. तुम्ही बघू शकता समोर काय डोंगर्स आहेत ते, पण अजून सूर्यदेवताचं दर्शन नाही झालं आहे. पण समोरचा व्ह्यू एक नंबर आहे, बघण्यासारखा आहे, एक नंबर कडाक. सो आता फक्त गाडी रेमटवायची आहे बस, बाकी आता कुठे थांबायचं नाही आहे. आणि आम्ही फक्त आता पनवेलला थांबू, पनवेलच्या जरा पुढे चहा पिण्यासाठी थांबू. फायनली सनराईज झाला आहे. मगाचपासून आपण ज्यांना शोधत होतो सूर्यदेवता, सो त्यांचं दर्शन आता झालं आहे. एक नंबर वाटतं आहे ना. आजच्या राईडमध्ये 2 बाईक्स आहेत. एक तर आपली अविरा FZS वर्जन 3 आणि दुसरी आहे हॉर्नेट, होंडा हॉर्नेट 160R. सो अशा 2 बाईक्स आहेत. 2 बाईक्स आणि 3 जणं. मी एकटाच राईड करतो आहे आणि किरणसोबत अतुल आहे. आपली लास्ट टू लास्ट राईड जी राईड होती ती होती पालीला गेलो होतो, पालीवरून तामिनी घाट. सो तेव्हा मी या रूटवरूनच गेलो होतो आणि खालापूरवरून राईट टर्न घेऊन पालीच्या दिशेने गेलो होतो. सो तेव्हा हा रूट तुम्ही बघितला असेल माझ्या ब्लॉगमध्ये. तेव्हा पण माझ्यासोबत नंदू होता. नंदू हा पालीमधलाच राहणारा एक मुलगा होता. सो त्याने पण माझ्यासोबत राईड केली होते, एक नंबर. आणि आज पण माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आहेत. पहिला जो स्पॉट्स आहे तो एकविरा आहे. त्याच्यानंतरचे स्पॉट्स मी तुम्हाला नंतर सांगतो, अजून ठरले नाही आहेत. जसे ठरतील ना तसं तुम्हाला मी नक्की सांगेन. इथून खोपोली 17 किलोमीटर, खंडाळा 27 किलोमीटर. थोड्याच वेळात आपण घाटामध्ये असू आणि हा एकदम सुसाट रोड आहे. लास्ट संडे मी राईडला गेलो नव्हतो कारण आपल्या अविराचे 10,000 किलोमीटर्स कंप्लीट झाले होते आणि म्हणून सर्व्हिसिंग केली. मला क्वेश्चन येतात, DMs येतात इंस्टाग्रामवर की सर्व्हिसिंगबद्दल थोडं सांग की तू कशी सर्व्हिसिंग वगैरे करतो. सो आता मी लास्ट संडेची सर्व्हिसिंग केली होती, ती 10,000 किलोमीटर्स नंतर केली होती. बाकीची जी नॉर्मल सर्व्हिसिंग आहे ती मी 2,500 किलोमीटरवर करतो, प्रत्येकी 2,500 किलोमीटरवर करतो. सो जेव्हा नॉर्मल सर्व्हिस असते तेव्हा मी इंजिन ऑइल चेंज करतो
ऑइल फिल्टर आहे ते चेंज करतो. बाकी एअर फिल्टर आहे ते क्लीन करून परत तो सेम यूज करतो. देन ब्रेक पॅड बघतो बरोबर आहेत की नाही. आणि बाकी नॉर्मल आपलं काय चैन वगैरे ते सर्व बघतो. आणि जेव्हा मी लास्ट संडे जी सर्व्हिसिंग केली सो त्यामध्ये मी इंजिन ऑइल चेंज केलं, ऑइल फिल्टर चेंज केला, एअर फिल्टर चेंज केला, दोन्ही फ्रंट अँड रिअर ब्रेक पॅड चेंज केले, चैन बघितली लूज आहे की टाईट आहे ते सर्व बघितलं, चेक केलं. बाकी सर्व नॉर्मली चेक केलं तर काही इश्यू नव्हता. तर त्यामुळे अजून काही चेंज करायला लागलं नाही मला. सो एवढं सगळं सर्व्हिसिंगमध्ये इन्क्लूड केलं होतं मी. सो जर कोणाला माहीत नसेल की सर्व्हिसिंगमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय करतात ते, सो मी तर माझ्या सर्व्हिसिंगमध्ये एवढंच करतो. आणि नॉर्मली तुम्ही जी चैन क्लिनिंग आणि चैन ल्यूब आहे ते तुम्ही एव्हरी 500 किलोमीटर्सवर करा. कसं करायचं त्याची पण मी ऑलरेडी व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केली आहे, माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. हॉर्नेट आणि समोर आपली अविरा. सो या 2 बाईक्स आहेत. आणि आता इथे थांबलो आहे खंडाळा घाटामध्ये. कोणी किती काही बोलून दे पण आपण आपली आवड सोडायची नाही. काम एका ठिकाणी आणि आवड एका ठिकाणी. तर त्यामुळे जे काही आवड आहे, जे काही तुम्हाला मनाला वाटतंय ते तुम्ही जपा, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. आयुष्यभर ना कामच करायचं आहे, खरी एन्जॉयमेंट तर आता आहे. आणि जर तुम्ही जबाबदारीच्या दबावाखाली जर दबत गेलात ना तर खरंच सांगतोय स्मशानापर्यंत जाईपर्यंत तुम्ही काय जगलात, काय आयुष्य जगलात हे तुम्हाला आठवणार पण नाही, खरंच सांगतोय. सो त्यामुळे गाडी असेल तर गाडी काढा, मित्र असतील तर मित्रांसोबत जा, कोणी नसेल तरी एकटा जा पण जा. कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. ते कसं जगायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. सो त्यामुळे वाया नका घालू, हे आयुष्य आहे ते. एवढंच माझं म्हणणं आहे. इथून कारला 1 किलोमीटरवर आहे. सो फायनली आपण आता कारल्याला पोचणार. सो आता आपण गेटजवळ पोचलो आहे. श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान. चला चला. मुंबई पुणे ओल्ड हायवेपासून आता लेफ्ट टर्न घेतला आहे एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी. गर्दी तर ऑब्वियसली आता मिळणारच आहे, कारण खूप लेट झाला, 9:30 वाजले असतील. दर्शन तर आम्ही घेणार, नो डाऊट त्याबद्दल, कारण एवढं लांब आलो आहे. कारण लास्ट टाईम मी आलो होतो लोणावळ्याला, म्हणजे स्टेसाठी आलो होतो, तेव्हा मी पायथ्याशी एक मंदिर आहे एकविराईचं, तिथे मी पाया पडून गेलो होतो. पण आता तसं नाही आहे. आता मी पूर्ण जाणार आहे मंदिरापर्यंत आणि दर्शन घेऊनच नंतर मग परतीचा प्रवास चालू करणार आहे. सो अजून काही आपल्याला स्पॉट्स करायचे आहेत ते पण सांगेन मी तुम्हाला ऑन द वे. वरती जाण्यासाठी असा रूट आहे, असा रस्ता आहे. सो इथे तुम्हाला काळजीपूर्वक गाडी चालवायची आहे, कारण रस्ते पण खूप बेकार आहे आणि एकदम सरळ चढण आहे. सो त्यामुळे तुम्हाला इथे फर्स्ट गिअरवर गाडी चालवावी लागेल, वरती चढवावी लागेल आणि काळजीपूर्वक गाडी चालवायची आहे. बेकार थंडी इकडे. आता 9 वाजले आहेत, 9 साडेनऊ झाले असतील, तरी पण एवढी थंडी वाजते. खरंच हाताला एकदम थंडी जाणवते. सो गाडी इथे पार्क केली आहे, 2 व्हीलरसाठी अशी पार्किंग आहे. मी इथे पार्क केली आहे आणि किरणने तिकडे पार्क केली आहे.
फायनली आपलं दर्शन झालं एकविराईचं आणि तुम्हाला भेट करून देतो. माझ्याबरोबर जे फ्रेंड्स आहेत ते किरण आणि अतुल. हाय. सो आता आम्ही दर्शन घेतलं आणि आता इथून निघतो आहे. आता डायरेक्ट आम्ही खाली जाऊन ब्रेकफास्ट करू. आता वाजले आहेत 11:15 वाजले आहेत. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता आईचं मंदिर आणि खूप गर्दी आता इथे. सो त्यामुळे थोडे फोटो वगैरे क्लिक केले आणि आता इथून निघतो आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट आता मोटोब्लॉग सेटअपमध्ये भेटतो, कारण ऊन पण आहे आणि जॅकेटमुळे खूप गरम होत आहे. आता एकविरा आईचं दर्शन घेऊन निघालो आहे. फक्त अर्ध्या तासात दर्शन झालं. आम्ही खूप लकी आहोत की एवढ्या लवकर दर्शन झालं, नाहीतर लास्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हा खूप वेळ लागला होता. पण आता तसं नाही, आता फक्त अर्ध्या तासात दर्शन झालं. फक्त चढायला आणि उतरायला जरा थोडा वेळ लागला, कारण गर्दी पण होती माणसांची, त्यामुळे जरा वेळ लागला. सो आता डायरेक्ट आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबू, त्यानंतर मग पुढच्या स्पॉटवर जाऊ. एका हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि ऑर्डर केलं आहे वडा सांबार, मेंदू वडा आणि कांदा भाजी. कांदाभाजी संपत आले. काय बोलता अतुल? कांदाभाजी संपत आले. तो मी ऑर्डर केलं आहे वडा सांबार, अतुलने केलं आहे मेंदू वडा आणि किरणने केलं आहे कांदा भाजी प्लेट. सो आता हे संपून पुढच्या स्पॉटवर जाणार आहे. बघू, अतुल ठरवणार आहे सगळं कुठे जायचं आहे ते. सगळं माझ्या सगळं तो ठरवणार आहे, त्याप्रमाणे आम्ही जाणार आहे. चटणी आता डायरेक्ट तुम्हाला आता मी मोटोब्लॉग सेटअपमध्ये भेटतो. खोपोलीला गगनगिरी महाराजांचा मठ आहे, त्या मठात जाणार आहे. सो असा काही प्लॅन झाला आहे. सो बघू, आज आम्ही शांत नाही बसणार आहे. जे काही स्पॉट करता येतील ना, सो तेवढे करणार आहेत. प्रत्येक वेळी लोणावळ्यामध्ये येतो तेव्हा ट्रॅफिक ही असतेच. काहीही केलं तरी ट्रॅफिक कधीच चुकत नाही. रोज मला मिळते, रोज जेव्हा पण मी या साईडला येतो ना तेव्हा रोज मला मिळते. खंडाळा घाटामध्ये थांबलो होतो थोडा वेळ, फोटोशूट केला तिघांनी पण आणि आता निघालो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तिथे मस्तपैकी दर्शन घेणार आणि थोडा वेळ आराम करणार आणि आता गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये चाललो आहे. तिथून फक्त 5 मिनटावर आहे गगनगिरी महाराजांचं मठ. खूप छान आहे. आधी पण मी गेलो आहे, मला आता जातो आहे एवढ्या जवळून तर म्हटलं जाऊन येऊया. समोर जे तुम्हाला दिसतं आहे ते आहे गगनगिरी महाराजांचं मठ. सो बाईक पार्किंग आपल्याला इथेच कुठेतरी करावी लागेल. हे आहे गगनगिरी महाराजांचं मठ आणि आता इथून निघतं आहे. खूप आतमधल्या रोडला ट्रॅफिक आहे, कार्स, बाईक्स, ऑटो वगैरे खूप सारे आहेत आणि आज रोजच्यापेक्षा खूप गर्दी आहे, माहीत नाही का. सो आता डायरेक्ट तुम्हाला मी मुंबई पुणे ओल्ड हायवेवर भेटतो. पुन्हा आलो आहे मुंबई पुणे ओल्ड हायवेवर आणि आता आमचा तिसरा जो स्पॉट आहे तो आहे महडचा वरदविनायक, तिकडे जायचं आहे. सो आज संकष्टी पण आहे, दिवस पण चांगला आहे. सो त्यामुळे आमचं ठरलं आहे की त्या ठिकाणी जायचं म्हणून. सो आता आम्ही तिकडे चाललो आहोत. ऑन द वेज ठरतं की कुठे कुठे जायचं आहे. पहिल्यापासून काहीच डिसाईड केलं नव्हतं, सगळं ऑन द वे ठरलं आहे. आता इकडून जर तुम्ही लेफ्ट घेतलात तर गणपतीच्या मंदिराकडे जाल. श्री अष्टविनायक क्षेत्र गणपती संस्थान महड. सो इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सो
सो इथे पण आपल्याला गर्दीच मिळणार आहे. गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये पण खूप गर्दी होती. सो आता इथे पण गर्दीच असणार आहे, कारण आज संकष्टी आहे, चांगला दिवस आहे. तर ऑब्व्हियसली आज माणसं पाया पडायला तर येणारच. लाईन बघा केवढी आहे. इथून मंदिर 100 मीटरवर असेल आणि एवढी मोठी रांग आहे. बघू आता, एवढा वेळ तर नाही आहे आमच्याकडे रांग लावून दर्शन घेणं एवढं. बघू, बाहेरूनच दर्शन घेऊन निघू, कारण खूप वेळ लागणार आहे. आता इथून आम्ही निघतो आहे. दर्शन नाही घेतलं, बाहेरूनच पाया पडलो आणि आता निघतो इकडून, कारण खूप गर्दी आहे. तुम्ही बघू शकता समोर लाईन. सो एवढी लाईन लावायची म्हणजे 1-1.5 तास तरी आरामात जाणार. सो त्यामुळे लाईन नाही लावली, डायरेक्ट बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता निघतो आहे. म्हणून मगासपासून आता झाले असेल 1-2 किलोमीटर झाले असतील. चांगलं हॉटेल शोधतं आहे, ते पण मुंबई गोवा हायवेवर. आणि आम्ही चाललो आता गोव्याच्या दिशेने. हा आहे मुंबई गोवा हायवे. सो भूक लागली आहे, तर त्यामुळे एक चांगलं हॉटेल शोधायला निघालो आहे. आणि मार्गशीर्ष चालू असल्यामुळे व्हेज हॉटेल पाहिजे, सो ते शोधतो आता. अतुल आणि किरण त्यांना मी फॉलो करतो आहे. बस ते त्यांना माहीत आहे की कोणतं हॉटेल चांगलं आहे ते, सो त्यामुळे मी त्यांना फॉलो करतो आहे. हॉटेल साई कृपा, फेमस लपेटा. सो या हॉटेलमध्ये थांबलो होतो. प्रॉपर जेवण केलं आहे आणि आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. पनीर लपेटा, रोटी, राईस वगैरे प्रॉपर जेवलो आहे. आता 6 वाजता, 5:30-6 वाजता आम्ही जेवलो आणि आता निघालो आहे मुंबईच्या दिशेने. सो ते खाण्यासाठी आम्ही एवढ्या आतमध्ये आलो. सकाळी तुम्ही सनराईज बघितला. सो आता सूर्य मावळला आहे पूर्णपणे. सो सूर्य उगवेपासून ते मावळेपर्यंत मी पूर्ण राईड केले. ही पूर्ण राईड एन्जॉय केले. एक नंबर राईड होती. ज्या ज्या देवस्थानाला आम्ही भेट दिली आहे, खरंच खूप छान दर्शन झालं. सो आता वेळ झाली आहे ही व्हिडिओ इथे एंड करण्याची. सो या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट्स.